बाजूला बाबा, बाजूला हो. बाबा, निघ. You're crossing your limits now. मी इतके दिवस शांत आहे कारण मला तमाशे नको आहेत घरात. याचा अर्थ हा नाही की मी तुम्हा दोघांना सपोर्ट करतोय, कळलं? हे जे काय आता झालं ना ते मी अश्विनीला सांगणार नाहीये कारण तिच्या डोक्याला अजून ताप द्यायचा नाहीये मला. पण एक लक्षात ठेव, याच्या पुढे त्याला कॉन्टॅक्ट करायचा नाही, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल तुझ्यासाठी पण, आणि त्याची तर खैरच नाही. अशू, असं कसं चालेल ग? व तुझ्या नावावर सगळे क्लायंट्स पार्लर मध्ये येतात आणि तू मयूच्या काळजीनं घरी बसणार. प्राजक्ता, मला मी नाही ग, मी मयूला एकटं नाही सोडू शकत. आपण एक आयडिया करायची का? म्हणजे बघ, जे क्लायंट्स अपॉइंटमेंट घेऊन येतील ना त्यांच्यासाठीच तू फक्त पार्लरला येत जा आणि बाकीचं मग जेनिफर बघेलच ना. म्हणजे क्लायंट्स पण खुश आणि मयूची काळजी पण घेता येईल तुला. तुझं म्हणणं पटतंय मला, पण सध्या मयू महत्वाची आहे. तिच्याजवळ राहणं खूप महत्वाचं. राजू, मी मयूला पार्लर मध्ये घेऊन गेले का? मयुरीच्या प्रकरणाचा कुहूवर उगीच परिणाम नको. तिला ना अधनं-मधनं माई अप्पांकडे पाठवायला हवं. म्हणजे संजू आणि कुहू दोघांसाठी ते चांगलंच आहे. हो, आता शाळाही सुरू होईल, सो इट्स ओके. अहो, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे मला ना खरं तर मयूला एकटीला इथे घरी सोडायचं नाहीये. मला असं वाटतंय तिला ना मी माझ्याबरोबर पार्लरला घेऊन जाऊ. ठीक आहे, बघ तुला जे योग्य वाटेल ते कर, काय हरकत नाही करायला. काय म्हणतो, कसं आहेस? अरे मस्त, तू कसं आहेस? मस्त. कशात वहिनी? खूप दिवसात तुमच्या हातचे उकडीचे होते, खाल्ले नाही उकडीचे मध्ये. बाकी बरं आहे ना सगळं? बरं आहे, बरं. ये घरी एकदा. येतो येतो. चला वहिनी. चालेल. मयुरी कुठे गेली? अरे प्रतीक, अरे तुम्ही नका बोलू, मी बोलते त्याच्याशी. उगाच तमाशा नको. मी आले. मी कधीचा ट्राय करतोय तुझ्याशी बोलायचं, पण प्रतीक, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? अश्विनी, तू मला आधीपासून ओळखतेस ना, ते पण मग तू का ठरवलंय की मी चुकीचा आहे? मला तुझं ना काही ऐकायचं नाहीये. मयूर, मला ना तुझ्याशी फक्त 2 मिनिटं बोलायचंय. इनफॅक्ट काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. मयू, प्रतीकला सांग तुझा हात सोड. प्रतीक, तुलाही चांगलंच माहिती आहे ना की माझ्या आयुष्यात केवढे प्रॉब्लेम आहेत, आणि हे असं सगळं करून ना अजून प्रॉब्लेम्स वाढवू नको प्रतीक.
मयूला जर असाच भेटच राहिलास ना तर हे प्रकरण वेगळ्या दिशेला जाईल, सांगून ठेव. चल. चला घरी चल. बस. तुला बोलायचं नसेल आमच्याशी, पण मला बोलायचंय तुझ्याशी. प्रश्न पण विचारायचे. तो तुझा मित्र भर रस्त्यात येऊन तुझा हात धरतो. काय लाजा बिजा सोडल्या का तुम्ही लोकांनी? बाबा तुम्हीच विचार करा ना की तो असा का वागतोय. मयुरी, मयू काय बोलतेस तू? हा, आणि तुला झालंय काय? सारखी त्याची बाजू का घेतेस तू? आई मी त्याची बाजू घेत नाही, तुम्हीच भाग पाडता मला त्याची बाजू घ्यायला. तुम्ही सतत माझ्यावर पाळत ठेवता, मला त्याच्याशी बोलू देत नाही, माझा फोन काढून घेतलाय, माझ्यावर बंधनं घालता. मी कसं भेटायचं त्याला आणि कसं बोलायचं त्याच्यासोबत? भेटायचीही गरज नाहीये आणि बोलायचीही गरज नाहीये, समजलं? आई गरज ना तुला वाटत नाहीये, पण मला वाटते आणि प्रतीकलाही वाटते. आणि राहिला प्रश्न रस्त्यात भेटण्याचा, बाबा तुम्ही मला सांगा, प्रतीक आपल्या दारापाशी येऊन त्यांनी बेल वाजवली आणि त्याने तुम्हाला सांगितलं मला मयुरीला भेटायचंय, तर तुम्ही भेटायला द्याल त्याला? अजिबात बोलून दिलं नसतं, कळलं? मग काय करायचं त्याने? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, या मुलीला घराबाहेर एकटं सोडायला नको. तिला माझ्याबरोबर पार्लरलाच घेऊन जाणं योग्य आहे. अगदी योग्य होतं ते. जा सोबत घेऊन जा, मला सगळीकडे घेऊन जा, कैदेतच ठेव. काय करायचं तिने आई म्हणून? तुम्ही दोघांनी लाजा सोडलेत, आम्हालाच पडली तुमची. आज भर रस्त्यात तो मुलगा येऊन तुझा हात धरतो. तुझे आई बाबा सोबत होते ना म्हणून सगळं निस्तरलं. नाहीतर तिकडे रस्त्यावर सगळ्यांसमोर किती तमाशे झाले असते, हे कळतंय का तुला? मयू अगं तुला काय चूक काय बरोबर हे का कळत नाही? अगं माणसं ओळखायला शिक ना मयू. आई अगं मी कमी पडत नाहीये, तुलाच काय झालंय ना ते मला कळत नाहीये. तुम्ही दोघं तर त्याचं कौतुक करायचं ना आतापर्यंत. अचानक काय झालं? बाबा तर त्याचं नावही नीट घेत नाही, तो मुलगा करतात. बाबा त्याचं नाव आहे प्रतीक म्हणून. प्रतीक हो का? नावाने बोलायच्या लायकीचा आहे तो? विश्वासघातकी आहे, विश्वासघातकी. बाबा तुम्हाला मयू आवाज खाली. बाबांवर आवाज चढवून नाही बोलायचं, समजलं? मला ना तुमच्या दोघांशी बोलायचं नाहीये. मयू ओके ओके मॅम, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. तुम्ही या ना 1 तासाने, तुमची अपॉइंटमेंट आहे. येस येस शुअर शुअर. ओके थँक्यू. ओ बॅटरी डाऊन. जेनी मावशी, हां मला तुझा फोन देशील का? एकपूर्वी तुला कॉल करायचा आहे. अर्जंट आहे का? नोट्स बद्दल विचारायचं आहे फक्त. ॲक्च्युली काय आहे ना गं, माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपला आहे. तू एक काम कर ना, अश्विनीचं काम झालं की तिचा फोन घे. एखादा चांगला फ्लॅट, चांगली प्रॉपर्टी आहे का? हो, एक से बढ़कर एक ब्युटिफुल प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला. आत्ता बघायची का? चला. तू बघून घे, ऑफिसमध्ये बसून मी एक फोन करतो. अरे मी तुला सांगितलंय ना, तेवढं काम कर. तुझ्या डोक्यात का पाणी आहे करे? हा सर. हा मी नंतर फोन करतो. सर तुम्ही मला ओळखला? मी मयुरीचा मित्र प्रतीक. चांगलाच ओळखतो. सर माझं काहीच चुकलं नाही हो. मला ना मयुरीला फक्त एकदा भेटायचंय. सर तुम्ही प्लीज काहीतरी मॅनेज करू शकता का? बघा मला माहिती आहे की अश्विनी आणि सर माझ्यावर फार भडकलेत, पण सर प्लीज मला एकदा बोलायचंय मयुरीशी. समजा मी तुझी मीटिंग अरेंज करून दिली तर तू तिला काय बोलणार आहेस? माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. हा वेळा तुला वॉर्निंग दिली, तुला कळत नाही? किती प्रयत्न करणार मयुरीला भेटायचे? अहो सर पण एकदा सांगितलं ना नाही भेटायचं तिला. अहो सर पण माझं काही चुकलंच नाहीये. माझं ना खरंच मयुरीवर खूप प्रेम आहे. तुम्हाला खोटं वाटतंय? तुम्ही माझी परीक्षा घ्या ना. तुमचं माझ्याबद्दलचं मत बदलेपर्यंत मी ट्राय करेन. सर प्लीज बोलू द्या. 10 वेळा प्लीज बोल.
माझ्या पायाशी लोटांगण घाल, तरी सुद्धा मी मयुरीला तुला भेटू देणार नाही, कळलं? यार जी गोष्ट शिल्पीला समजते ती तुम्हाला का समजत नाहीये? ए भाई, तुला तुझा जीव प्यारा आहे ना? तू आत्ताच्या आता इथून निघा, लगेच कल्टी मार. निघ. प्रत्येक निघ. श्रेयस, शांत हो ना. हा, शांत हो. शांत. सगळं त्या शिल्पीमुळे झालंय. आतापर्यंत मी शांत होतो कारण आमच्या घरी ऑलरेडी खूप तमाशे चालू. वाटे आता मी शांत नाही बसणार. बरोबर आहे का बघून घ्या. हो बरोबर. तुम्हाला वॅक्सिंग करायचं आहे ना? हो हो या. सावकाश. मॅम या तुम्ही इथे. जेनी मावशी, हे प्रोडक्ट्स वापरतो का आपण? हो, असे खूप प्रोडक्ट्स आहेत. अच्छा, तिथे पण आहेत? कुणाचा फोन आहे हा? कस्टमरचा. तू काय डोक्यावर पडलीस? कस्टमरचा? तुला ना आता इथेही आणायला नकोय. आई, तू माझ्यावरशी 24 तास पाळत नाही ठेवू शकत. हा मयू, मी तुझी आई आहे हे विसरू नकोस. आणि तुला प्रोटेक्ट करण्यासाठी ना मी काहीही करू शकते आणि कुठल्याही थराला जाऊ शकते. समजलं? शिल्पी, शिल्पी, अरे शिल्पी. श्रेयस, अरे का ओरडतोय सोडा? अरे इतका काय चिडलायस? काय झालं? हो ना, आणि मेन म्हणजे माझ्या नावाने का ओरडतोयस? त्या तुझ्या चमच्याला सांगून ठेव, आम्हाला त्रास देणं बंद कर. 50 वेळा बजावलंय त्याला मी. मयुरीशी भेटायचं नाही सांगितलंय त्याला. सारखा सारखा येतो आणि सांगतो मयुरी माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे सगळं बंद व्हायला हवं शिल्पी, आधीच सांगून ठेवतोय तुला. अरे कोण चमचा कोणाबद्दल बोलतोयस? हो ना, कोण चमचा मलाही नाही कळत आहे. सगळं माहितीये मी कोणाबद्दल बोलतोय ते. अगं मयुरी तुझी सख्खी भाची आहे. तू पैसे देऊन एक मुलगा पेरतेस तिच्या आयुष्यात. आणि त्या मुलाला तिच्या बरोबर खोटं खोटं प्रेमाचं नाटक करायला लावतेस. अगं जनाची नाही मनाची तरी लाज ठेव. निर्लज्ज झालीस तू, निर्लज्ज. अरे श्रेयस, काय बोलतोस काय तू? या शिल्पीला कुठल्या थराला गेल्यावर मनशांती लाभणार आहे कुणास ठाऊक. हे बघ शिल्पी, मी तुला शेवटचं सांगतोय, याचे परिणाम वाईट होतील. एक मिनिट, हे असं धमकी वगैरे देण्याच्या आधी मला सांग, हे तुला कोणी सांगितलंय? तुझ्या बायकोने ना? तिला तर अक्कलच नाहीये, सॉरी टू से दिस, पण ती काहीतरी कुठून तरी माझ्याबद्दल वाईट साईट ऐकते आणि सगळ्या दुनियेला त्या स्टोऱ्या सांगत बसते. एक नंबरची खोटारडी बाई आहे ती. अश्विनी असं करू शकत नाही, आणि अश्विनीने जर आरोप लावला असेल तर तो 100% खरा असेल. ही बाई ना सगळ्या दुनियेला काय टॉनिक देते मला कळतच नाही. तिने
सांगितलं की तुम्ही सगळे विश्वास काय ठेवता, तिने सांगितलं की तुम्ही सुरू बोलायला काय लागता, तिचंच कौतुक काय करता. कळतच नाही मला ही काय जादू टोणा करते तुमच्या सगळ्यांवरती. आणि एक मिनिट दादा, तो जर मुलगा सारखा येऊन मयुरीला सांगत असेल की त्याचं तिच्यावर प्रेम आहे तर असेल पण ना मे बी. काय सांगावं आपण. ही हिच्या इगो पायी या दोघांना वेगळं ठेवतीये, त्याला आपण काय करणार. पास झालं शिल्पी. अगं कधीतरी कोणाचं तरी चांगलं बघ, वाईटच बघते सगळ्यांचं तू. या माझ्या राहत्या घरात ना माझ्या पूर्ण फॅमिलीला बाहेर काढलंस तू, तरी समाधान नाही झालं तुझं. अशा मुलीच्या आयुष्याशी खेळतेस तू. लाज वाटते की मी तुझा भाऊ आहे, पण तुला शेवटचं सांगतो शिल्पी, माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नकोस, नाही तर मी विसरून जाईन की मी तुझा मोठा भाऊ आहे. लक्षात ठेव. एक ध्यानात ठेव शिल्पी, हे जर खरं असेल ना, जर या मिसेस इंडियाने तिचा इगो कमी केला नाही आणि जे काही ती आत्ता करते ते तसंच करत राहिली तर तिची मुलगी अशी लांब जाईल तिच्यापासून. बाबा तुम्हालाच फोन करणार होतो. पण श्रेयस, हे सगळं काय चाललंय? तुमच्या मुलाचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला, रागावर नियंत्रण नसतं त्याच्या. आय एम सॉरी, मी असं रिॲक्ट करायला नको होत. मी काय बोलतो, तुम्ही सगळे इथेच काहीत नाही बळा राहायला. मला खूप काळजी वाटते तुमची सर्वांची. एका बापाला मुलांची किती काळजी असते ना, ह्या क्षणाला माझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहित नसेल. श्रेयस, मयुरीबद्दल काय बोलत होतास तू? जाऊ दे ना बाबा, नको तो टॉपिक. आणि तुम्ही काळजी नका करू, झोपा आता, टेन्शन नका घेऊ. हा ठीक आहे, तू म्हणतोस तसं. आणि हो बेटा, तुम्ही सगळे इथे कधीही येऊ शकता. हे घर तुमचंच आहे ना. मी आणि अश्विनी असं काही नाही करणार ज्यांनी आईला आणि तुम्हाला त्रास होईल. आणि तसंही तिकडे येऊन शिल्पी बरोबर राहण्यापेक्षा आणि तिच्या नादी लागण्यापेक्षा मी जंगलात जाऊन राहीन, ते परवडेल मला. गुड नाईट बाबा, ठेवतो. अहो, जी भीती मला वाटते तीच तुम्हाला वाटते का? शिल्पींनी मयुरीच्या बाबतीत काही वेडवाकडं केलं असेल का? श्रेयसकडून तुम्हाला काही कळलं का? या मुलीच्या डोक्यात काय चाललेलं असं ना काही कळत नाही. अहो, मी तुमच्याशी बोलतेय, या दारा खिडक्यांशी नाही. बोला ना माझ्याशी, भांडा माझ्याशी, गळा बोला. आयुष्यभर असाच बोला धरणारा. स्वतःच्या मुलीचा विचार करणं म्हणजे एवढी मोठी चूक केली आहे का मी? अहो, एक दिवस या मनस्तापान मी मरून जाईल. अहो, मी मेल्यावर मला पाणी द्यायला येणार की तेव्हाही मला वाईट टाकल्यासारखंच वागवणार? आईंना ह्या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं असेल ना? आईला, बाबांना, सगळ्यांना वाईट वाटलं असेल, पण माझ्याकडे काय पर्याय होता? शिल्पीला जाऊन खडसावून हे सांगायलाच हवं होतं. का करते ती असं? तिचीच इच्छा होती ना की आपण सगळ्यांनी घराच्या बाहेर पडावं. मग आपण बाहेर पडलो ना तरी सुद्धा ती असं करते. कारण ती निर्लज्ज आहे, कोणाची पडली नाही तिला.
आईबाबांची नाही, सख्या भावाची नाही, स्वतःच्या भाचीची नाही. तुझं तर जाऊनच दे, तू लिस्टमध्येच नाहीयेस. सांगितलं तिला. अगं जनाची नाही, मनाची तरी लाज बाळग, पण कुठे काय फरक पडतोय तिला? पण निर्लज्ज सदा सुखी असतात ना, त्यांना काय फरक पडतो आपण काही बोललो तरी. जाऊ दे, तू आशा सोडू नकोस. होईल सगळं नीट. हा प्रॉब्लेम ही सॉल्व्ह होईल. फक्त अजून या प्रॉब्लेम्स मध्ये भर नको. सगळे ऑप्शन्स ट्राय करून झालेत मयुरी. आता हा लास्ट ऑप्शन उरलाय आपल्याकडे. या पत्रात आपलं फ्युचर आहे आणि ते आता तुझ्या हातात आहे.